तिथे काय असं म्हणा एवढं नाही कारण शेती खूप परिस्थिती हे पाणी आता उपसा चालू आहे ना कोकणी साहेबांशी बोलू का लगेच? मी स्वप्नील जाधव द महाराष्ट्र अपडेट्स न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण सुलतानपूर या ठिकाणी जॅकवेल या ठिकाणी आलो आहोत. जॅकवेल म्हणजे या ठिकाणी मनसरला संपूर्ण पाणी पुरवठा होतो. या ठिकाणी आता आपण आलो आहोत. आपल्या समेत मनसर नगर पंचायतचे नगरसेवक असतील, उपनगराध्यक्ष असतील, हे सर्व आलेले आहेत. या ठिकाणी पाहणी केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही आता पाहणी केली आहे, काय परिस्थिती आहे या ठिकाणी? आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. अतिशय कडक उन्हाळा आहे. मंचर शहरामध्ये पाणी पुरवठ्याची कोणती समस्या निर्माण होऊ नये यासाठी आज आम्ही सर्व नगरसेवक असतील, त्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी असतील, या ठिकाणी मंचर जॅकवेल सुलतानपूर या ठिकाणी आम्ही पाहणी करण्यासाठी आलेलो आहे. खरं तर त्या ठिकाणी खालच्या बाजूला बंधारा आहे. त्या बंधाऱ्याची पाणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्या बंधाऱ्याला थोडीशी गळती आहे. त्यामुळं पाणी जो साठवणुकीचा प्रश्न आहे तो थोडासा कमकुवत दिसत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आता या ठिकाणी पाणी केली तर या शहरासाठी हे 10 ते 15 दिवस पाणी पुरेल इतका साठा अद्याप शिल्लक आहे. परंतु आम्ही थोड्या वेळापूर्वी इरिगेशन खात्याचे कोकणे साहेब यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली व वडगाव बंधाऱ्यामधनं त्यांनी पाणी सोडण्याचं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे काही कागदोपत्री पाठपुरावा सुद्धा आम्ही या ठिकाणी मोरे मॅडम यांच्या हस्ते इरिगेशन खात्या संदर्भातही करत आहोत. आणि या मनसर शहरासाठी साधारणतः रोजचं 35 लाख लिटर पाणी या ठिकाणावरून शहराला मिळत आहे आणि आता भविष्यात आता कडक उन्हाळा असल्यामुळं काही तुटवडा जाणू नये याची सर्व नगरसेवक नगराध्यक्ष सगळं आम्ही सर्व मिळून मीटिंग घेऊन याची खातेदारी करून आज या ठिकाणी पाहणी करून या ठिकाणी आलेलो आहे. पाण्याचा साठा कमी दिसतोय, किती दिवस साधारण पाणी पुरेल? साधारणतः 10 ते 15 दिवस पुरेल इतका साठा आता या ठिकाणी उपलब्ध आहे आणि जर तो साठा कमी पडत असेल तर जो या ठिकाणी वडगावचा बंधारा आहे त्या ठिकाणावरून या ठिकाणी पाणी सोडण्यात येईल, जेणेकरून आपल्याला पुढचे 15-1 दिवस तो पाणी पुरवठा हे होईल, आपल्याला पुरेल इतका आहे. तर हे होते उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात यांनी सांगितले 15 ते 20 दिवस हा साठा आपल्याला पाण्याचा जो साठा आहे तो पुरेल. आपल्या समेत नगरसेवक वसंत बानकेले आहेत. आता तुम्ही पाणी केली, काय परिस्थिती आहे ठिकाणची? प्रचंड असा उन्हाळा आहे, त्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षीप्रमाणे मंचर शहराला आपण सुलतानपूरवरनं पाणी पुरवठा करतो. शहराची लोकसंख्या पाहता जवळजवळ 34 ते 35 लाख लिटर पाणी आपल्याला नागरिकांना पुरवायला लागतं. परंतु उन्हाळा आणि प्रचंड उष्णता असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत असताना आजूबाजूला शेतकऱ्यांच्या मोटारी देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळं पाण्याच्या साठ्यामध्ये झपाट्यानं कमतरता येत आहे, कमीपणा येत आहे. त्यामुळं शहराच्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी आपल्याला जे पाणी हवं आहे ते आहे का नाही हे पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. परंतु या ठिकाणी आल्यावरती आम्हाला असं लक्षात आलं की हा पाणी साठा झपाट्यानं कमी होत असल्यामुळं त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी सर्व नगरसेवक उपस्थित आहे. बाजूला जो सुलतानपूरचा बंधारा आहे त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गळती निर्माण झालेली आहे. त्यामुळे ती गळती रोखण्याची सूचना आम्ही पाटबंधारा विभागाचे कोकणे साहेब यांनी आहेत त्यांना दिलेले आहे. कोकणे साहेब म्हणले आम्ही तुम्हाला सहकार्य करू. त्याचबरोबर वडगाव कोकणे साहेबांनी असं सांगितलं का ते गळती काढण्याचं काम थोड्याफार प्रमाणात आम्ही करू आणि आम्ही त्यांना सांगितलं की नगरपंचायत देखील त्याला मात्र पाणी साठा 10 ते 15 दिवस शिल्लक राहणार आहे. जे इरिगेशनचे अधिकारी त्यांनी काय सांगितलं? जर हा पाणी साठा तुम्हाला असं वाटत असेल 10-15 दिवस पुरेल एवढा आहे तर आम्ही वडगावच्या बंधाऱ्यामधून पाणी सोडून या ग्रामस्थांना मंचरचे सहकार्य करू असं देखील कोकणे साहेबांनी सांगितले आहे. परंतु आम्ही त्या संदर्भामध्ये त्या संबंधित खात्याला मंचर नगरपंचायतच्या वतीने पत्रव्यवहार करून कळवलं जाईल की आम्हाला पाणी हवं आहे नागरिकांसाठी. मूळतः शेतीनंतर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्यांना आम्ही त्याप्रमाणे विनंती केलेली आहे. हे सर्व मंचरच्या नागरिकांना एक आव्हान आहे आमचं की पाणी जपून वापरा, जेणेकरून 15-20 दिवस जर पाऊस लेट झाला तर आपल्याला पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाणी जपून वापरा आणि मंचर नगरपंचायतला आपण सहकार्य करा, जेणेकरून आपल्याला
टँकरद्वारे नंतर इतर द्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ नये त्यासाठी नागरिकांनी देखील जपून पाणी वापरा अशी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे. काय आव्हान करणार आहे? मी मनसरकर सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की जे पाणी आपल्याला येतंय त्या पाण्याचा पुरेपूर वापर करा. पाणी वायाला घालवू नका, कारण काही ठिकाणी जे सार्वजनिक नळ आहे अद्यापही त्या नळांना त्यांच्या त्रुट्या चालू असतात व पाणी रस्त्यावरती इतरत्र वायाला जाते. त्यामुळे त्यांनी आपली काळजी घेतली पाहिजे पाण्याची, असं आवाहन या मनसरकरांना करतो. तर आपल्या समोर या ठिकाणी मंचर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक या ठिकाणी आले. यांनी सुलतानपूर या ठिकाणी जे पाहणी केली आणि सांगितलंय जे मंचरगर आहे त्यांना सांगितलंय की पाणी जपून वापरा. 10 ते 15 दिवस पाणी पुरेल. मात्र जे इरिगेशनचे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलंय की आम्ही तुम्हाला सहकार्य करू. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव. बंधाऱ्यावरून आपल्याला सोडता येईल ना पाणी? नाही ना, नाही तर किंवा मग आमची अशी दुसरी तरतूद अशी होती, मी मॅडमला विचारलं सरांशी बोलून घ्या जर, किंवा मग पोत्यांचा बंधारा जर टाकला आपण अलीकडे थोडस. नाही ना, हा 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 चालेल चालेल, हो हो चालेल सर. ऐका ना प्रॉब्लेम भाऊ साहेब, ते खालच्या लिखीचं काय म्हणते? खालचं आहे ना, ते ऍक्च्युली खालचे ते गेट आहे ना व्यवस्थित लावतो जरा, माहिती पोरं आहेत ना आपले रेग्युलर, त्या पोरांना उद्या परवा ते सगळं व्यवस्थित आहेत ना, त्या गव्हर्नमेंटच्या गेटचं काय बघायला लावतो आणि वरून आपलं पाणी मी घेतो. नाही काय होईल माहिती का, ऐका ना, तीन गेट पाणी आहे ना आता, हा आपलं 3 गेट पाणी आहे ना आपलं, कमी झाले 3 दिवस. आता ऐका, ते जे लिकेज आहे ना 2, त्याला तातडीने केलं तर मग हे टिकल तरी ना पाणी. अहो तुम्हाला नाही गोष्टी नक्की बरं का, तुमच्यावरती भरोसा आहे. काय अडचण नाही. चालेल. पाणी जपून वापरा, नागरिकांना आव्हान आहे माझं.